सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचे श्लोक आहेत 57 आणि 58। पादाब्जं सर्वसंसार दावानल विनाशकं ब्रह्मरन्ध्रे सिताम्बोज मध्यस्थं चन्द्रमण्डले अकठादि त्रिरेखाब्जे सहस्रदलमण्डले हंसपार्श्व त्रिकोणे च स्मरेन्तन्मध्यगं गुरुं। ज्याचे चरण कमल सर्व संसार वणव्याला नष्ट करते त्या गुरुदेवांचे ब्रह्मरंध्रामध्ये मस्तकात ताळूच्या ठिकाणी चंद्रमंडलातील श्वेतकमळाच्या मध्यभागी स्थित तसेच अ क ठ ह्या वर्णादी 3 रेषांच्या कमळात 2 बाजूंच्या पार्श्वभागी 1000 पाकळ्यांनी शोभणाऱ्या हंसहा युक्त असलेल्या निकटवर्ती त्रिकोणात ध्यान करावे। यौगिक भाषेच्या पारिभाषिक शब्दांनी गोंधळून भांबावून जायला नको। दोन्ही श्लोक मिळून गुरुदेवांचे हेडक्वार्टर्स मुख्य निवासस्थान निदर्शित करीत आहे। मानवी शरीराचा मस्तक हा भाग अति पवित्र व उत्तम, कारण या मस्तकात ताळूच्या ठिकाणी ज्याला शास्त्राच्या तांत्रिक भाषेत ब्रह्मरंध्र म्हणतात, ब्रह्म जेथून मानवी शरीरात शिरले व अंतसमयी योग्याचा प्राण जेथून ताळू फुगून खसखशी एवढे छिद्र पाडून त्याद्वारा बाहेर जातो ती जागा। मनाची देवता चंद्र मनाचे गुरु नमनाने अमन झाले की साधकाचा या चंद्रलोकात प्रवेश होतो। तेथे श्वेतकमळाच्या मध्यभागी म्हणजे सूक्ष्म देहद्वारा मनबुद्धीद्वारा जर ध्यानाच्या वेळी आत्म्याकडे बघितले गेले तर आत्मप्रकाश चांदण्याप्रमाणे धवल दिसतो। तेथे गुरुचा वास असतो। तेथपर्यंत जाण्याचा सोपान म्हणजे हंसहा मंत्राचा जप। मी तोच ही भावना दृढ व्हायला हवी। मी देह नव्हे, मी देव आहे, दिव्य आहे, दिव्यतेचा वारस आहे। मी शव नव्हे, मी शिव आहे, अहम मी सहा तोच आहे। हा अनुभव म्हणजेच ब्रह्मरंध्रापर्यंत साधकाचा प्रवास होण्याची साधना। अ क ठ ही पारिभाषिक अक्षरे, 3 अक्षरे सांधून त्रिकोण होतो। ताळूच्या मध्यभागी 3 शिवणींनी हा त्रिकोणी आकार कुंडलिनी योगाच्या विवक्षित अवस्थेत डोक्याचा भाग फुगवटा धरून वर आलेला दिसतो। या त्रिकोणात 1000 पाकळ्यांचे कमळ म्हणजे 1000 नाड्या केंद्रित झालेले चक्र आहे। कुंडलिनी योगात 72,000 नाड्यांची शुद्धी झाली की हे 1000 पाकळ्यांचे कमळही विकसित होते। तेथे गुरुदेव विराजमान आहेत असे समजून त्यांच्या चरणांना वंदन करावे, म्हणजे सर्व संसार वणवा नष्ट होईल। आपाद मस्तक गुरुमूर्तीचे ध्यान करण्यास हे श्लोक सांगत आहेत। सद्गुरुनाथ महाराज की जय।